नमस्कार. निर्णय. लेखक सुनील गोबुरे. अभिवाचन अनुराधा कर्वे. राजीव आणि स्वप्नाली यांचं लौकिक अर्थाने अरेंज मॅरेज असलं तरी ते लग्नाआधीपासून एकमेकांना ओळखत होते. दोघांचा एक सामायिक मित्र विशाल त्याच्या घरी ते भेटले होते. दोघांच्या घरी तेव्हा लग्नाची लगबग सुरू होतीच. पहिल्या भेटीपासून दोघं क्लिक झाले. काही दिवस एकमेकांना भेटल्यावर स्वप्नालीने त्याला लग्नाबद्दल विचारलं. जात वेगळी असली तरी दोघांच्या घरचे सुधारवादी असल्याने यथावकाश दोघांचं लग्नही झालं. लग्नाच्या वेळी दोघांचं वय 30च्या आसपास होतं. दोघात फक्त 1 वर्षाचं अंतर. दोघंही करिअरला प्राधान्य देणारे, त्यामुळे लग्नाला आधी उशीरच झालेला. त्यानंतर मूल होऊ द्यायचं की नाही इथून सुरू झालेला विचार प्रत्यक्ष मूल होईपर्यंत आणखीन 4 वर्ष गेली. वयाच्या 35शीत झालेली मुलगी स्वरा. दोघांच्या नावाची आद्याक्षरं घेऊन ठेवलेलं नाव. स्वरा थोडी प्रीमॅच्युअर जन्मल्यानं नाजूकच होती. ती थोडी मोठी होईपर्यंत काळजी घ्यावी लागणार होती. डिलिव्हरीसाठीचे 6 महिने रजा संपवून स्वप्नाली परत कामावर रुजू झाली. इंजिन्स बनवणाऱ्या एका मोठ्या मल्टीनॅशनल इंजिनिअरिंग कंपनीत युनिट डिझाईन हेड असल्यानं स्वप्नाली बऱ्यापैकी जबाबदारीच्या स्थानावर होती. तिचं इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर कंपन्या न बदलता गेले 10 वर्ष या कंपनीत ती जिद्दीनं आणि आपल्या अंगभूत हुशारीनं एक पायरी चढत आज खूपच चांगल्या पोझिशनवर पोचली होती. त्यामुळे तिचं करिअर हे तिला अतिशय महत्त्वाचं होतं. अगदी स्वरा आणि राजीव इतकंच. मल्टीनॅशनल कंपन्या वर्क फ्रॉम होम काम करायची मुभा देतात. त्यामुळे स्वप्नाली स्वराच्या दुखण्या खुपण्यात घरून काम करत आपली कामं सांभाळत होती. राजीवला अर्थात ते स्वातंत्र्य नव्हतं. त्याची खाजगी बँकेतली नोकरी होती. कस्टमर फेसिंग रोल असल्यानं रोज ऑफिसला जाणं क्रमप्राप्त होतंच. कामाच्या वेळाही जास्त आणि कामाचं स्वरूप अतिशय तणावपूर्ण होतं. तो ब्रांच बँकिंगमध्ये रिजनल हेड होता. बँकेत बराच जुना आणि सिनियर असल्याने नव्याने रुजू होणाऱ्या ब्रँच मॅनेजरना ट्रेनिंग देण्यासाठी देशभरात जे मोजके लोक होते त्यात तोही एक होता. तोही MBA नंतर खडतर परिश्रम आणि उपजत टॅलेंटच्या जोरावर आज या बऱ्यापैकी सिनियर पदावर पोचला होता. स्वरा झाल्यापासून मात्र तो घरी लवकर यायचा आटोकाट प्रयत्न करायला लागला होता. स्वराचा पहिला वाढदिवस दोघांनी खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला. दोघांच्याही घरचे, नातेवाईक, मित्रमैत्रिणी आणि ऑफिसचे सहकारी झाडून हजर होते. स्वरा अद्याप बोलत नव्हती, पण एवढी गर्दी पाहायची सवय नसल्याने ती आधी घाबरली. मग तिने रडून दंगा घातला आणि नंतर आजीच्या मांडीवर झोपूनही गेली. तिचा वाढदिवस म्हणजे काय असतं हे कळण्याचं वयच नव्हतं. आपण आपल्या हौसेपायी उगाच स्वराला वेठीला धरलं आणि तिचे हाल झाले असं त्यांना नंतर वाटलं. तिला कळेपर्यंत तिचा असा मोठा वाढदिवस करायचा नाही हे स्वप्नालीनं ठरवूनच टाकलं. राजीवनंही त्याला दुजोरा दिला. स्वराच्या वाढदिवसानंतर साधारण 1 महिन्यानंतर स्वप्नालीच्या कंपनीची ग्लोबल डिझाईन टीम भारतात एका अभ्यास दौऱ्यासाठी आली होती. भारतीय ट्रक्स आणि बसेसमध्ये जाणारं त्यांचं इंजिन आता भारत 6 या नव्या एमिनेशन स्टँडर्डसाठी पात्र होतील, त्यासाठी इथल्या डिझाईन विभागानं केलेली तयारी पाहायला ते मुख्यतः आले होते. इथल्या टीमनं जे इंजिन विकसित केलं होतं ते भारतात विकलं जाणारं डिझेल, भारतीय रस्ता यांचा विचार करून, शिवाय भारत 6 मानांकाच्या सर्व प्रदूषण चाचण्यांमध्येही यशस्वी होईल असं विकसित केलं होतं. या प्रोजेक्टसाठी कंपनीतर्फे जी 6 लोकांची कोअर टीम बनवण्यात आली होती त्यात स्वप्नाली एकमेव महिला होती. तिनं केलेला भारतीय रस्त्यावर धावणाऱ्या ट्रकच्या गरजांचा अभ्यास, भारतात विविध वातावरणात धावणारे ट्रक्स किंवा बसेस यांचा सखोल अभ्यास आणि त्यावर हुकूम बनवलेलं डिझाईन, तिनं केलेले बदल हे सर्व पाहून ग्लोबल डिझाईन हेड डॉक्टर फ्रॉस्ट हे खूपच प्रभावित झाले.
तिच्या डिझाईनला आणि बऱ्याचशा सूचनांना मान्यता देत नव्या इंजिनचं डिझाईन त्यांच्याकडून फायनल करण्यात आलं. अमेरिकेला निघण्याआधी 4 दिवस डॉक्टर फ्रॉस्टनी स्वप्नालीला बोलावून घेतलं. त्यांच्याबरोबर कंपनीचे भारतातील पूर्ण कारभार पाहणारे भारतीय CEO हरमीत बक्षी हे देखील होते. डॉक्टर फ्रॉस्टनी नव्या इंजिनच्या मध्ये तिने केलेल्या कामगिरीची वाहवा केली आणि तिचं मनःपूर्वक अभिनंदन केलं. मग त्यांनी हरमीत बक्षींकडे पाहिलं. जणू सुचवलं की पुढे त्यांनी बोलावं. हरमीत बक्षींनीही तिचं अभिनंदन केलं, पण ते वेगळ्या कारणासाठी. त्यांनी जे सांगतील ते ऐकून स्वप्नालीला एक प्रचंड सुखद धक्का दिला. डॉक्टर फ्रॉस्टनी तिला अमेरिकेच्या त्यांच्या ग्लोबल डिझाईन टीममध्ये पुढील 2 वर्षांसाठी जगभराच्या त्यांच्या युनिट्ससाठी चाललेल्या खूप महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करायला निमंत्रित केलं होतं, ज्यामध्ये तिचा सारा खर्च अर्थातच कंपनी करणार होती. एकदा इथलं नवीन इंजिन पुढील महिन्यात प्रोडक्शनसाठी गेलं की तिचं इथलं काम संपवून तिला अमेरिकेला कोलंबसला रवाना व्हायचं होतं. ही लाखात एक अशी संधी होती. अचानक समोर एखादी अलिबाबाची गुहा उघडावी आणि आपण लहान मुलासारखं भांबावून जावं अशी तिची स्थिती झाली होती. मला कृपया 2च दिवस विचार करायला द्या अशी विनंती करून ती त्याच्या केबिनमधून बाहेर पडली. ती बाहेर येऊन आपल्या ऑफिसमध्ये आपल्या सीटवर येऊन बसली. एखाद्या स्वप्नासारखं भासत होतं सारं तिला. बराच वेळ ती तशीच बसून राहिली. राजीवला फोन करून हे सांगावं असं तिला वाटलं, पण तिनं काही विचार करून त्याला फोन केला नाही. मग तिचं लक्ष गेलं तिच्या डेस्कवर तिनं अलीकडेच फ्रेम करून ठेवलेल्या एका फोटोकडे. फोटोमध्ये वाढदिवसादिवशी रडण्याच्या बेतात असणारी स्वरा आणि तिला कडेवर घेतलेला हसऱ्या चेहऱ्याचा राजीव तिच्याकडेच पाहत होते, जणू तिला चिडवत होते. अचानक तीव्रतेने तिला वास्तव समोर दिसू लागलं. किती वेडी आहे मी. राजीवशिवाय जगणं किती अवघड आहे आता मला. आणि स्वरा, तिच्याशिवाय 2 वर्ष. बाई गं, कसं शक्य आहे हे स्वप्नाली? तू असा विचारसुद्धा कशी करतेस? स्वरापासून आई आणि राजीवपासून त्याच्या बायकोला दूर करतेस. केवळ तुझ्या वैयक्तिक करिअरमध्ये तुला पुढे जायला मिळतं आहे म्हणून तू खुशाल आपल्या नवऱ्याला पोरीला मागे सोडून 2 वर्षांसाठी 7 समुद्र ओलांडून इतक्या दूर जाणार आहेस की उद्या त्यांना किंवा तुला इच्छा झाली तरी भेटता येणार नाही. नाजूक तब्येतीच्या स्वराला बरोबर अमेरिकेत घेऊन जाणं हा पर्याय तर अतार्किक आणि स्वराच्या तब्येतीसाठी अतिशय धोकादायक होता. कारण स्वराची तब्येत दर 2 महिन्यांनी सीझन बदलाबरोबर बिघडत होती. तिचे डोळे भरून आले. अश्रू पुसत एका निर्धाराने ती उठली आणि CEO बक्षींच्या केबिनमध्ये जाऊन तिनं त्यांना आपला निर्णय सांगितला. सॉरी सर, मला कोलंबसला जाता येणार नाही. आय हॅव माय फॅमिली कमिटमेंट्स. त्यावेळी डॉक्टर फ्रॉस्ट त्यांच्या केबिनमध्ये नव्हते. हरमीत बक्षींनी तिला समजावलं की अशी संधी एखाद्याच्या आयुष्यात एकदाच दार ठोठावते. तेव्हा असे निर्णय भावनात्मकपणे नाही तर अतिशय शांत डोक्याने घ्यायचे असतात. पुढे 2 दिवस शनिवार रविवार सुट्टी होती. या 2 दिवसात तिने पुन्हा या ऑफरचा विचार करावा, घरच्यांशी बोलावं आणि मगच अंतिम निर्णय घ्यावा. त्यांनी तिला समजावलं. एका प्रचंड मनस्थितीत स्वप्नाली बक्षींच्या केबिनमधून बाहेर पडली. स्वप्नाली घरी पोचली तशी तिच्या सासूबाईंनी दरवाजा उघडत म्हटलं, काय गं, आज लवकरशी आलीस? तब्येत बरी आहे ना? हो आई, मी अगदी नॉर्मल आहे. स्वप्नाली आपल्या मनातली खळबळ लपवत म्हणाली. काम लवकर संपलं होतं. पुन्हा पुढे विकेंड आहे म्हणून आज जरा लवकरच आले. बरं झालं बाई, सासूबाई म्हणाल्या. थोडा आराम कर 2 दिवस आता स्वप्नाली. अलीकडे महिनाभर खूप पळापळ चालली आहे तुझी. त्या कुठल्याशा प्रोजेक्टसाठी. शेवटी शरीरही इंजिनच ना गं.
त्यात आपल्या बायकांच्या बाबतीत तर अजून कॉम्प्लिकेशन्स असतात. संधी मिळाली ना की या इंजिनलाही आराम द्यावा आपण. होय, पूर्ण आरामच करणार आहे आता 2 दिवस, स्वप्नाली हसत म्हणाली. मग इकडे तिकडे पाहत म्हणाली, स्वरा झोपली आहे का? हो ग, तासाभरापूर्वीच खेळून खेळून झोपली. उठवते तिला आता. तू फ्रेश होऊन ये बरं, सासूबाई बोलल्या. सासू सासरे आणि राजीव स्वप्नाली यांचे फ्लॅट एकाच बिल्डिंगमध्ये वर खाली होते. त्या दोघांचा खूप आधार होता त्यांना. स्वराला दिवसभर सांभाळत असल्याने अद्याप तिच्यासाठी आया ठेवायची गरज तिला भासली नव्हती. तिच्या करिअरसाठी हा एक मोठा आधार होता. स्वप्नाली आवरून आली तोवर स्वरा जागी होऊन आजीकडून दूध पीत होती. स्वप्नालीला पाहताच ती आजी शेजारून उठून पळत तिच्याकडे यायला गेली. त्यात तिचा हात आजीच्या हातातल्या दुधाच्या पेल्याला लागला आणि पडला. दूध पडलेलं पाहून स्वरा जोरात रडायला लागली. तिला समजावून शांत करेपर्यंत सासू सुनेच्या नाकी 9 आले. काही वेळाने सासूबाई आणि स्वतःसाठी स्वप्नालीनं कॉफी बनवून आणली. ती पिताना सासूबाई सहज म्हणाल्या, स्वप्नाली, स्वरा भारीच हट्टीन दंगेखोर होतीये बरं. जरा काही मनासारखं झालं नाही की बाईसाहेब मोठ्याने रडायला सुरुवात करतात. कशी मोठी होणार ग ही आजकालची मुलं? आमची राजीव आणि राजेश्री कधी मोठी झाली आम्हाला कळलं देखील नाही. स्वप्नाली बोलता बोलता विचारात मग्न झाली. स्वरा खरंच हट्टी आहे. तिला रात्री लवकर झोपायचं नसतं. त्यात तिला रात्री अपरात्री काहीतरी हट्ट करून मोठ्याने गळा काढून रडायची सवय लागली आहे. राजीव आणि तिला खूप कसरत करायला लागायची रात्री झोपवायला. दोघेही थकलेले असायचे. त्यात वर स्वराचा हट्टी स्वभाव, त्यामुळे कधीकधी वैतागून जायची ती. पण राजीव, तो शांतपणे परिस्थिती सांभाळायचा. स्वराला घेऊन टेरेसमध्ये नेऊन चांदोमामा दाखवायचा. जमेल तशी अंगाई गायचा. तिच्याशी बोबडं बोबडं बोलायचा आणि शेवटी ती झोपली की मग झोपायला यायचा. तोवर बऱ्याचदा स्वप्नालीला झोपही लागलेली असायची. ती विचारात मग्न होती ते पाहून सासूबाई बोलता बोलता थांबल्या आणि म्हणाल्या, काय ग बाळा, तुझं चित्त थाऱ्यावर नाही आहे आज. काही प्रॉब्लेम आहे का? ऑफिसमधलं काही टेन्शन? छे छे, नाही हो आई, स्वप्नाली पटकन सावरत म्हणाली. मी स्वराच्याच हट्टीपणाबद्दल विचार करत होते. पण ते जाऊ दे, तुम्ही काय सांगत होतात? हो, अगं बघ, म्हणजे कसं आहे, आमच्या यांची गोंदवलेकर महाराजांवर खूप श्रद्धा आहे हे तुला ठाऊक आहेच. त्यांचं गेले 2 वर्षे मनात असं होतं की आम्ही दोघांनी गोंदवल्याला 6 महिने जाऊन आपली सेवा द्यावी, महाराजांच्या सान्निध्यात राहावं. पण गेले 2 वर्ष काही आम्ही जाऊ शकलो नाही. कारण आधी तुझं बाळणपण आणि मग स्वरा लहान होती, त्यामुळे तिलाही पाहायला घरचं माणूस हवंच. पण आता स्वरा थोडी मोठी झाली आहे, म्हणजे आपल्याला तिला सांभाळायला एखादी चांगली बाई किंवा मुलगी मिळाली तर आम्ही यंदा महाराजांच्या उत्सवापासून पुढे 6 महिने राहून यावं म्हणतोय. सासूबाई अपराधी भावनेनं पुढे म्हणाल्या, म्हणजे स्वप्नाली, मला ठाऊक आहे ग, तुझी थोडी तारांबळ होईल. पण कसं आहे, अजून सेवा करायची उमेद आणि ताकद आहे आमच्यात, तोवर एकदा हे व्रत पूर्ण करावं अशी आमची इच्छा आहे. सासूबाई हे बोलतानाच साचरत होत्या हे स्वप्नालीला कळत होतं. हे बरोबर होतं की तिच्या करिअरला मदत म्हणून त्यांनी स्वराची जबाबदारी गेली 7-8 महिने आनंदाने स्वतःवर घेतली होती. पण शेवटी त्यांचं वैयक्तिक आयुष्य, त्यांच्या स्वतःच्या आवडीनिवडी होत्या. पण स्वरामुळे त्यांनाही बांधल्यासारखं झालं होतं. ती हसत म्हणाली, अहो आई, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही आणि बाबा जा गोंदवल्याला निश्चिंतपणे. आपण ना स्वरासाठी चांगली केअरटेकर मुलगी किंवा एखादं पाळणा घर यापैकी काहीतरी नक्की करू शकतो. शिवाय प्रश्न 6 महिन्यांचाच तर आहे. समाधानी होऊन सासूबाई खाली त्यांच्या मजल्यावर गेल्या आणि स्वप्नाली स्वतःशीच हसली. तिची उरलीसुरली आशाही संपुष्टात आली होती. आपल्याला अमेरिकेला पुढे जाता येणार नाही
हे वास्तव आता तिनं एव्हाना मान्य केलं होतं. पण मनात विचारांचं काहूर होतं. तिला आपलं मन मोकळं करायचं होतं. त्यासाठी ती राजीवची आतुरतेने वाट पाहत होती. राजीव येईपर्यंत तिने स्वराशी खेळण्यात मन रमवलं. संध्याकाळी 8 वाजता राजीव घरी आला. तो आल्यावर फ्रेश होऊन लगेच जेवायला बसायचा. त्यानं स्वप्नालीच्या एकंदर बॉडी लँग्वेजवरून ओळखलं की काहीतरी वादळ घोंघवतं आहे. ते आता बाहेर येऊन कधी धडकतं आहे याची तो वाट पाहत होता. वरवरचं बोलत जेवण पार पडलं. ओटा आवरून स्वराला घरच्या लॅपटॉपवर नर्सरी राईम्स लावून देऊन ती टीव्हीवर बिझनेस न्यूज पाहणाऱ्या राजीव शेजारी येऊन बसली. कशी सुरुवात करू अशा विचारात असतानाच तिच्या खांद्यावरून हात टाकत राजीवनं तिला आपल्या जवळ ओढलं. मग मात्र एवढा वेळ बांधून ठेवलेला तिचा बांध फुटला. ती त्याच्या मिठीत शिरून रडू लागली. तिच्या डोळ्यातल्या आसवांनी राजीवचा टी-शर्ट भिजू लागला. राजीवनी तिला थोपटत जवळ धरून ठेवलं. आपली बायको मनस्वी आहे हे त्याला अनुभवाने माहीत होतं. रडून तिची खतखत दूर झाली की ती मन मोकळं करेल हे माहीत असल्यानं त्यानं तिला मनसोक्त रडू दिलं. काही मिनिटांनी ती शांत झाली. मग हळूच तिचा चेहरा आपल्याकडे वळवीत राजीव म्हणाला, ए वेडाबाई, झालीस का शांत? की अजून इकडचाही खांदा ओला करायचा आहे माझा? तिनं डोळं पुसत लटक्या रागाने त्याच्या छातीवर हलकेच मारल्यासारखं केलं. चेष्टा करू नकोस ना राज, मी सिरियस आहे. राजीवनं टी व्ही बंद केला आणि तिचा हात धरत म्हणाला, बरं बोला आता, काय झालं आहे? मला सगळं व्यवस्थित सांग. स्वप्नालीनं तिला तिच्या कंपनीकडून मिळालेल्या ऑफरबद्दल त्याला सांगितलं. तसा राजीव एकदम स्तब्ध झाला. तिचा हात त्यानं सोडला आणि काही क्षण शांत झाला. स्वप्नाली पुढे बोलणार इतक्यात त्यांनी हाताने तिला थांबवलं. मग एकदम हर्षवायू झाल्यासारखं जागेवरच उभं राहत त्यानं स्वप्नालीला घट्ट मिठीत घेतलं आणि तिचाच चेहरा समोर धरत म्हणाला, ब्लडी हेल स्वप्स, इतकी मोठी, इतकी ब्रिलियंट न्यूज तू मला आत्ता सांगतेस? दिस इज द न्यूज ऑफ द डे. कॉंग्रॅच्युलेशन्स. अँड ऑफ ऑल थिंग्स, असली भारी बातमी तू मला रडत रडत देतेस, तेही आत्ता? कसली आहेस ग तू स्वप्स? स्वप्नालीने स्वतःला त्याच्या मिठीतून सोडवलं आणि हॉलमध्ये लॅपटॉपवर गुंग होऊन खेळणाऱ्या स्वराच्या केसातून हात फिरवत ती शांतपणे म्हणाली, मी नकार दिलाय राज. मी नाही म्हणून सांगितलं आहे आमच्या CEO मी नाही जाते. रादर मला जायचं नाही आहे कोलंबसला तुम्हा दोघांना सोडून. राजीव काही क्षण पुन्हा स्तब्ध झाला. तो जोरात प्रतिक्रिया देणार होता, पण मग हळूच म्हणाला, स्वप्स, मला वाटलं तू हा निर्णय घेण्यात घाई केलीस. माझ्याशी डिस्कस न करता हा निर्णय घेऊन तू मोकळी झालीस. असं कधी केलं नाहीस तू आपलं लग्न झाल्यापासून, मग यावेळी का? राजीव दुखावला आहे हे लक्षात आलं तसं स्वप्नाली पटकन त्याच्याजवळ आली आणि त्याचा हात धरत त्याच्यासमोर गुडघ्यांवर बसत म्हणाली, आय नो राज, मी तुला कन्सल्ट करायला हवं होतं, पण मला हीच भीती होती की तू मला ही ऑफर घ्यायला सांगशील. पण तू माझ्या अँगलने पहा ना. अरे आपल्या दोघांची गरज आहे स्वराला. या वयात ती ऑलरेडी किती टँट्रम्स करते तुला ठाऊक आहे ना. शिवाय आई बाबा तिच्यामुळे अडकून पडलेत. स्वरा त्यांच्या पायातला गुंता झालेलं मला नाही आवडणार. आणि राज, तुझं आणि माझं काय? वी नीड इच अदर मोर दॅन एव्हर बिफोर. अरे वयाच्या 35शीत आता आपल्याला सिंगल राहायची सवय पुन्हा करायची किती अवघड आहे ना. सगळा विचार करूनच मी निर्णय घेतला आहे राज. मोठी संधी आहे, पण त्यासाठी एवढं मोठं बलिदान, एवढा मोठा त्याग करायची माझी तयारी नाही आहे. नाही, मी नाही राहू शकत आता तुझ्या आणि स्वराशिवाय. राज ऐक ना. असं म्हणत ती पुन्हा रडत राजीवच्या कुशीत शिरली. राजीवला तिचं बोलणं पटत होतं. तिची घालमेल समजत होती. पण त्याला हेही ठाऊक होतं की ही संधी स्वप्नालीला एका इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर नेणार होती
की तिथून ती आकाशाला गवसणी घालू शकत होती. तिनं एवढ्या वर्षात कंपनीसाठी आणि स्वतःच्या टॅलेंटच्या वाढीसाठी घेतलेले प्रचंड परिश्रम त्याने पाहिलेही होते आणि इतरांकडून त्याबद्दल ऐकलंही होतं. आता त्याचं चीज होण्याची वेळ आली होती आणि नेमकं या क्षणी आपले पंख पसरण्याऐवजी स्वप्नाली त्यांना छाटू पाहत होती. ही संधी गेल्यावर ती अशी भरारी पुन्हा घेऊ शकेल की नाही? जगभर टॅलेंट शोधणाऱ्या एका मल्टीनॅशनल कंपनीत तशी संधी तिला पुन्हा मिळेल की नाही? या साऱ्या गोष्टींचा विचार स्वप्नाली भावनेच्या आहारी गेल्याने करत नव्हती असं त्याला वाटत होतं. त्या रात्री स्वप्नाली आणि स्वरा झोपल्यावरही तो बराच वेळ जागा होता. त्याला लक्षात आलं की आता निर्णय घ्यायची वेळ त्याची होती आणि त्या क्षणी त्याने तो घेतला. 2 महिन्यांनी रात्री 12 वाजता स्वप्नालीला घेऊन एअर इंडियाचं विमान छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्टवरून अमेरिकेला झेपावलं. तिला सी ऑफ करायला आलेले राजीवचे आणि स्वप्नालीचे आईवडील त्यावेळी पुन्हा एकदा सगळ्यांचे डोळे पाणावले. स्वप्नाली अमेरिकेवरून येईपर्यंत आपली नोकरी सोडायचा निर्णय घेणाऱ्या राजीवच्या खांद्यावर स्वरा शांतपणे झोपली होती.